गावागावातून जे इनपुट येत आहेत त्यानुसार किमान 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। तरी सर्व मराठा समाज इतर जे काही बांधव आहेत त्या सर्वांनी आपल्या जरांगे पाटलांना पुरेपूर साथ द्यायचे आणि तालुक्यातील सर्व प्रत्येक गावातील माता भगिनींना आवर्जून या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या सभेसाठी आवर्जून यावं। कारण समाज हा पहिल्यांदा एकत्र होतोय आणि एकच उद्देश यामध्ये आहे की फक्त मराठा आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे। प्रत्येक समाजाला जे आरक्षण दिलेले आहे आम्ही कोणाचं काढून घेत नाही, फक्त जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेणार। याच्यानंतर असा कार्यक्रम होणार नाही। सर्व मिळून पूर्ण राजकारण बाजूला ठेवून सकल मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या मागे उभं राहिलेला आहे। भविष्यासाठी आपल्या पाल्यासाठी आम्हाला सर्वांना या आरक्षणाच्या लढ्यामध्ये हा एक इतिहास घडून दाखवायचा आहे आणि येणाऱ्या 10 पिढ्या आपल्याला ध्यानात ठेवतील त्या टप्प्यात आपण आलेलो आहे। त्यामुळे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहत नाही तोपर्यंत शासनावर दबाव पडणार नाही। उच्च दर्जाचं नेतृत्व, सामान्य नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे। एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागे समाज आता उभा आहे। मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांच्या 4थ्या टप्प्यातील सभेला सुरुवात झालेली आहे। 2 डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी कन्नडच्या गिरणी ग्राउंडवरती आता ती सभा होणार आहे। आपण आयोजकांकडून जाणून घेऊया की या सभेचं नियोजन कसं झालेलं आहे। माननीय मनोज जरांगे पाटील यांची सभा उद्या 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी या ठिकाणी होणार आहे। आम्हाला संयोजन समितीला गावागावातून जे इनपुट येत आहेत त्यानुसार किमान 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी 20 ते 25 हजार वाहनेसुद्धा येणार आहे। म्हणून संयोजन समितीच्या वतीनं जवळजवळ 5 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे 300 स्वयंसेवक या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी स्टॉप पॉईंट आणि पार्किंग व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने 300 स्वयंसेवक त्यांच्या मदतीला या ठिकाणी असणार आहे आणि जवळजवळ 4 दिवसापासून हजारो समाज बांधव या ठिकाणी सभा अतिशय भव्य आणि विराट व्हावी यासाठी गावागावात आणि या ठिकाणी कन्नड शहरात प्रयत्न करत आहे। साधारण किती संख्या येणार आहे, किती समाज बांधव येणार आहेत? आम्हाला गावागावातून जे संयोजन समितीला जे इनपुट येत आहे आम्ही जे संपर्क त्यांच्याकडनं साधत आहोत त्यानुसार 1 ते 1.5 लाख किमान या ठिकाणी समाज बांधव येणार आहेत। सभेचं वेळ अजून निश्चित झालेली नाही आहे। साधारणतः संध्याकाळच्या वेळेस आपल्याला सांगण्यात येते की सभा ही होणार आहे, मग सभेचं निश्चित वेळ नाही आहे, मग त्याबद्दल काय मेसेज देणार आहे? संध्याकाळी 7 वाजता सभेची वेळ आम्हाला निश्चित मिळाली आहे आणि जरांगे पाटलांच्या या टप्प्यामध्ये जे मागच्या टप्प्यामध्ये त्यांना दिरंगाई थोडा वेळ त्यांना त्यांना साधता नाही आला, मात्र या टप्प्यामध्ये ते पूर्ण आपल्या वेळेवर येण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यामुळं कन्नड येथील सभा ही बरोबर 7 वाजता या ठिकाणी सुरू होणार आहे। सभेचं नियोजन आता पूर्ण झालेलं आहे का? हो, सभेचं नियोजन शेवटच्या टप्प्यात आहे। काही गोष्टी करायच्या आहेत। सभेचं नियोजन उद्या सकाळपर्यंत पूर्ण झालेलं असेल। एकंदर सभेचा नियोजनामध्ये कशा प्रकारची ही सभा असणार आहे, म्हणजे इथे काही LED स्क्रीन असणार आहे असं ऐकण्यात आलेलं आहे, त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे का? या ठिकाणी भव्य अशी सभा असल्यामुळं 4 LED स्क्रीनची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ या ठिकाणी 1.5 लाख लोकांना बसता येईल असं भव्य या ठिकाणी रामगोपाल नगर म्हणून या कन्नड शहरात असणारं मध्यवर्ती ठिकाणी असणारं हे मोठं असं मैदान आहे। या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। जरांगे पाटील असं ऐकले की इथे जरांगे पाटील हे निवासी असणार आहे, मग निवासाची व्यवस्था कुठे करण्यात आलेली आहे? जरांगे पाटलांची व्यवस्था ही कन्नड या ठिकाणीच असणार आहे, परंतु प्रोटोकॉलनुसार ती व्यवस्था ही गोपनीय असणार आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी मीडियाला सांगता येणार नाही की त्यांची व्यवस्था कुठे केली आहे। इथे उपस्थित असलेले समाज बांधव यांच्याही आपण काही भावना जाणून घेणार आहोत। इथे उपस्थित असलेले जे समाज बांधव आहे, काय म्हणणार तुम्ही? जरांगे पाटलाची सभा होत आहे। नमस्कार सर, आम्ही खेड्यापाड्यातून आलेलो आहोत। जे कन्नडचे जे काही होतकरू तरुण आहेत, जे आमचे शिक्षक वर्ग आहेत, ते आम्हाला वेळोवेळी सूचना देऊन आम्ही स्वयंसेवक म्हणून जांभडी जागीर या गावातून इथे आलेलो आहोत। तर मी आपल्या माध्यमातून
मी आपणा सर्वांना व मराठा समाजांना हे सांगू इच्छितो, आपला सर्व मराठा समाज आता एकत्र झालेला आहेत. अतिशय निष्कलंक अशी अतिशय देवता माणूस आपल्याला सापडलेला आहे. तरी सर्व मराठा समाज व मराठा समाज इतर जे काही बांधव आहेत त्या सर्वांनी आपल्या जरांगे पाटलांना पुरेपूर साथ द्यायचे हीच माझी सर्व मराठा समाजांना विनंती. तुम्ही काय आवाहन करणार? सर्व तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांना या ठिकाणी सकाळ मराठा समाजाच्या वतीनं जी जे तयारी या ठिकाणी चालू आहे ती शहरातील जीही सकाळ मराठा समाजाची समाज बांधव आहेत त्यांनी अति रात्रंदिवस जागून या ठिकाणी अति जोमानं आणि मेहनतीनं या ठिकाणी ते तयारी करतायत. आणि तालुक्यातील सर्व प्रत्येक गावातील माता भगिनींना आवर्जून या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या सभेसाठी आवर्जून यावं. कारण श्री मनोज जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन ऐकणं हे आपणासाठी अतिमहत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांना काही कारणास्तव अंतरवाली सराटी येतील त्या भव्यदिव्य सभेसाठी जाता नाही आलं. आणि आजही जालन्यामध्ये एक भव्यदिव्य सभा आहे, त्या ठिकाणीसुद्धा लाखोंनी संख्या आहे, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी जाता येईल. त्यामुळं त्यांनी या तालुक्यातील आपल्या जवळील सभेसाठी तरी आवर्जून यावं हीच त्या माता भगिनींना आणि बंधूंना त्या ठिकाणी विनंती की त्यांनी आवर्जून या सभेसाठी यावं. धन्यवाद. क्रांती मोर्चापेक्षा ही मोठी भव्य सभा होणार आहे असं आयोजकाकडनं आपल्याला सांगण्यात येत आहे. खरंच ही मोठी त्यापेक्षाही मोठी होणार आहे का? हो, त्यापेक्षाही मोठी सभा होणार आहे. क्रांती मोर्चाच्या पासूनचं जे आंदोलन सुरू झालं आहे तर आताचं जे काही जनजागृती झाली, समाज हा पहिल्यांदा एकत्र होतो आहे आणि एकच उद्देश यामध्ये आहे की फक्त मराठा आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. हा लढा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, कोणत्याही जातीच्या विरोधात नाही आहे, हा फक्त मराठा आरक्षणाचा लढा आहे. त्यामुळे एकाच उद्देशासाठी सर्व समाज एकत्र आला आहे. त्यामुळे ही सभा यशस्वी आणि मोठी होणार आहे. आपल्या काय भावना आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रत्येक समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे आम्ही कोणाचं काढून घेत नाही. फक्त जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेणार. भुजबळ या सभेला, जरांगे पाटलाच्या सभेला एकंदर आरक्षणालाच विरोध करताना आपल्याला दिसत आहे. भुजबळांना काय सल्ला देशाल? भुजबळाला आम्ही एकच सल्ला देणार, तुम्ही खुर्ची सोडा आणि घरी बसा. मराठा समाजाने छगन भुजबळ यांना मतदान केलेलं आहे. मराठा समाजाचं असं मत आहे की भुजबळ साहेबांनी आपली खुर्ची सोडावी आणि घरी बसावं असं या आंदोलकांचं मत आहे. आपल्यासोबत विद्यार्थी आहे, ते सुद्धा सभेसाठी उत्स्फूर्तपणे तयारी करत आहे, स्वयंसेवकाचं काम ते करत आहे. त्यांच्याही भावना आपण आज जाणून घेणार आहोत. आम्हाला शिक्षणासाठी म्हणजे एवढे पैसे नसतात, त्याच्यामुळे आम्ही शिक्षण पूर्ण करीत नसतो. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं हे मनोज जरांगे पाटील हे पूर्णपणे प्रयत्न करू राहिले. एवढं आम्हाला त्यांच्या मागे आमचं समर्थन आहे. आपण काय म्हणणार भाऊ? काही नाही, आता जे सकल मराठा समाज आहे ते आता कामाला लागलेला आहे आणि एवढीच भावना आहे का याच्यानंतर असा कार्यक्रम होणार नाही. सर्व मिळून पूर्ण राजकारण बाजूला ठेवून सकल मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या मागं उभं राहिलेला आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो का घराला कुलूप लावून इथे या, परत असा कार्यक्रम होणार नाही. सर्वांनी आज रात्रीच मूळ लावून द्या आणि उद्या संध्याकाळी सहपरिवार या कार्यक्रमाला या अशीच विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही ग्रामीण भागामधून, जैतापूर हे आमचं गाव आहे माझं. आम्ही संपूर्ण कन्नड तालुक्यामधून सकल मराठा समाज हा उद्या होऊ घातलेल्या ह्या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित राहणार आहे, इथं कुठंही शंका नाही. आणि आज जर खरोखर आत्ताच आमचे जे बालमित्र आहे, जे शाळा शिकत आहे सध्या, त्यांच्या समोरच्या भविष्यातल्या अडचणी ज्या आतापर्यंत आलेल्या आहे याला कुठंतरी जरांगे पाटलांनी वाचा फोडलेली आहे आणि आमच्या गोरगरीब मराठा बांधवांना कुठंतरी न्याय मिळणार आहे. म्हणून आपल्या भविष्यासाठी, आपल्या पाल्यासाठी आम्हाला सर्वांना ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये हा एक इतिहास घडून दाखवायचा आहे. आणि जास्तीत जास्त संख्येने आम्ही कन्नडला नक्कीच उपस्थित राहणार आहे, कन्नड तालुक्यातील सर्व मराठा समाज. व तसंच जरांगे पाटलांना ह्या आंदोलनात अजून बळकटी कशी मिळेल एवढा प्रयत्न आम्ही कन्नडच्या वतीने निश्चित करणार आहोत. समाज बांधवाला एकच आव्हान असेल की गेल्या 450 वर्षापासून आपण जे एकत्र झालेलो आहे आणि मागच्या 10 पिढ्याचं आपलं जे योगदान होतं आणि येणाऱ्या 10 पिढ्या आपल्याला ध्यानात ठेवतील, त्या टप्प्यात आपण आलेलो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र होऊन लढायचं आहे आणि शेवटच्या टप्प्यात आहे आपण जिंकणार आहे, हाच निर्धार आहे. सर्व मराठा बांधवांचा हाच निर्धार आहे. धन्यवाद. काय वाटतं आपल्याला? मी या ठिकाणी जळगाव घाट येथून आलेलो आहे, कन्नड तालुक्यातील. मी मराठा समाजातील मराठांना आव्हान करतो की जी उद्याची होणारी सभा आहे ही सभा प्रत्येक समाजातील घटकासाठी आहे
आणि त्या सभेसाठी प्रत्येकाने स्वतःहून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही. जोपर्यंत आपण मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहत नाही तोपर्यंत शासनावर दबाव पडणार नाही, आणि जोपर्यंत शासनावर दबाव पडणार नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही. म्हणून उद्याची सभा ही भव्य दिव्य झाली पाहिजे आणि शासनाचे डोळे उघडले पाहिजे. त्यासाठी गावागावातील प्रत्येक मराठा भगिनी बांधव यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे, एवढीच मी कळकळीची इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आपण काय आव्हान जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. आणि आता विविध भागातून, ग्रामीण भागातून खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस जे झालं त्याच्यानंतर हे आंदोलन थांबलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या प्रक्रिया काही कायदेशीर अडचणी होत्या, परंतु मनोज जरांगे पाटलांसारखा एक विश्वासू मराठा आज आपल्याला मिळालेला आहे. आणि प्रत्येकजण मनोज जरांगे म्हणूनच सभेला येत आहे. असं असामान्य नेतृत्व, उच्च दर्जाचं नेतृत्व, सामान्य नेतृत्व आपल्याला भेटलेलं आहे. एका प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागं समाज आता उभा आहे आणि प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक कुटुंबात तो मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय आता जरांगे पाटलाशिवाय कोणी देऊ शकत नाही. त्यामध्ये कोणता पक्ष किंवा असा काही विषय नाही. जरांगे पाटील जे बोलतात तेच करतात. आणि सगळ्यात मोठी त्यांना लोकांना हे आवडलं की ते आंदोलन करतात तर टी व्ही मीडियासमोर कोणी कानात बोलन असं ते कोणते कृत्य करत नाही, जे ते सरळ करतात. त्याच्यामुळे आम्हा युवकांना जे ग्रामीण राजकीय लोकांचा खूप वीट आलेला आहे, त्यांच्या पाठीमागं आपला समाज जाऊन आता बरबादीच्या मागं लागलेला आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील मुलगा कसा शिकल आणि तो किती उच्च पदावर जाईल यासाठी जरांगे पाटलाच्या माध्यमातून आरक्षण जर मिळालं तर निश्चित आपल्या सगळ्यांचा विकास होईल. शेतकऱ्यांची सुद्धा भावना तीच आहे. कुणबीमधनं आपल्याला जे आरक्षण मिळत आहे त्याला आता काही लोक विरोध करत आहे, परंतु मराठ्यांचा जे इतका मोठा जनसागर आता त्याला कोणी अडू शकत नाही. त्यामुळे या सभेची तयारी जे सुरू आहे. सर्वांनी मनोज जरांगे पाटील समजून या ठिकाणी यावं असं मी सर्वांना सूचित करतो. एकंदर प्रामाणिक व्यक्तिमत्व मराठा समाजाला लाभलेलं आहे आणि या प्रामाणिक व्यक्तिमत्वावरती विश्वास ठेवून गावोगाव खेडोखेडीपाड्यातील सर्व जनता एकत्र होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जमत आहे. मी राजेंद्र भोसले, बाळू पाटीलसह, कन्नड. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, मराठा लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अरे तुमचं आमचं नातं काय?